मी गीता, वय 32. मुंबईच्या या छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये मी एकटी राहते. 2 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यानंतर माझे आयुष्य एकदम रिकामे झाले. सकाळी उठणे, ऑफिसला जाणे, संध्याकाळी घरी येणे, जेवण करणे आणि झोपणे हे सगळे यांत्रिकपणे चालू होते. कधीकधी रात्री अंथरुणावर पडले की मनात विचार यायचा, अजून किती दिवस असेच एकटे राहायचे. आईवडिलांना माझी काळजी लागायची. त्यांनी वारंवार सांगितले, गीता, घरात एक नोकर ठेव, स्वयंपाक सफाई सगळं होईल, तुला तरी थोडा सहारा मिळेल. मी सुरुवातीला नकार देत होते. आई मला काही गरज नाही असे म्हणायचे, पण सत्य हे होते की एकटेपणा मला हळूहळू खाऊन टाकत होता. शेवटी एक दिवस मी होकार दिला. आईने गावाकडून एक मुलगा पाठवला, नाव राहुल, वय अंदाजे 28-29. तो येताच मी दार उघडले. तो उंच सडपातळीत, काळ्या केसांचा आणि शांत डोळ्यांचा होता. साधे स्वच्छ शर्ट आणि पॅन्ट घातलेला. हात जोडून म्हणाला, नमस्कार मॅडम, मी राहुल, तुमच्या आईंनी मला पाठवलं आहे, आत या, मी म्हणाले. त्याचा आवाज खोल आणि विश्वासार्ह वाटला. मी त्याला छोटासा गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था दाखवली. रोज सकाळी चहा नाश्ता तयार करायचा, दुपारी जेवण, रात्री स्वयंपाक आणि घर स्वच्छ ठेवायचे. मी ऑफिसला जात असते म्हणून सगळे नीट हवे. तो फक्त मान हलवून म्हणाला, जी मॅडम, मी पूर्ण लक्ष देईन. पहिल्या 2-3 दिवसात तो फारसे बोलायचा नाही, फक्त काम करायचा. सकाळी मी उठायच्या आत तो चहा आणि नाश्ता तयार ठेवायचा. मी ऑफिसला निघताना तो दारापर्यंत येऊन म्हणायचा, मॅडम काळजी घ्या. मी फक्त हसून होकार द्यायचे, पण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींनी माझे लक्ष वेधून घ्यायला लागले. एकदा पावसात भिजून मी घरी आले. पूर्ण थंडी लागली होती. दार उघडताच राहुलने एक उबदार टॉवेल आणून दिले. मॅडम हे घ्या, आधी डोकं पुसा, गरम चहा तयार आहे. त्याने कप माझ्या हातात दिला. त्याचे हात मजबूत पण नाजूक होते. मी चहा घेताना त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. किती दिवस कोणाच्या हातून अशा प्रेमाने चहा मिळाला नव्हता. रात्री झोपताना मनात विचारायचा, गीता काय चाललंय? तो तर नोकर आहे, फक्त काम करतोय, पण तरीही त्याची काळजी मनाला बरे वाटायचे. दुसऱ्या आठवड्यात तो जरा जास्त बोलायला लागला. मॅडम, आज मी ताजी भाजी आणली आहे, तुम्हाला आवडेल का? किंवा तुम्ही खूप काम करता, थोडे आराम करा. त्याचे बोलणे गावाकडचे, सोपे आणि प्रामाणिक होते. एक संध्याकाळ मी ऑफिसमधून रडत रडत घरी आले. बॉसने सगळ्यांसमोर खूप ओरडले होते. कामात चूक झाली होती. दार उघडताच राहुलने माझे डोळे पाहिले. त्याचा चेहरा लगेच बदलला. मॅडम काय झाले? बसा ना. त्याने पाण्याचा ग्लास आणला आणि माझ्या शेजारी उभा राहिला. मी काही बोलले नाही, पण तो शांतपणे म्हणाला, एकटे राहणे खूप कठीण असते. मी जाणतो, रडू नका, सगळे ठीक होईल. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहिले. मी सगळे सांगितले. नवऱ्याची आठवण, रिकामेपणा, ऑफिसचा ताण, सगळं तो शांतपणे ऐकत होता. कधीही व्यत्यय आणला नाही. शेवटी म्हणाला, मॅडम आता मी इथे आहे ना, तुम्ही काळजी करू नका, मी सगळे बघतो. त्याच्या आवाजात इतकी काळजी होती की मला पहिल्यांदा वाटले की हा फक्त नोकर नाही, एखादा मित्र आहे. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात राहुलचा चेहरा, त्याची काळजी, त्याचे शब्द सतत फिरत होते. मी स्वतःलाच विचारले, गीता तू एकटी आहेस म्हणून हे सगळं असं वाटतंय का? किंवा खरंच काहीतरी वेगळं सुरू होतं? सकाळी उठल्यावर मी त्याच्याशी नेहमीसारखे वागले, पण मनात एक हलकीशी ऊब जाणवत होती. दिवस जात होते. राहुल आता घराचा भाग बनला होता. सकाळी तो माझ्यासाठी वेगवेगळे नाश्ते करायचा, कधी पोहे, कधी उपमा, कधी स्पेशल चिवडा. मॅडम तुम्हाला हे आवडते ना असे विचारायचा. मी होकार देताना त्याचे हसणे पाहून मन हलके व्हायचे. रविवारी आम्ही थोडा वेळ गप्पा मारायचो. तो आपल्या गावाची, शेतीची, कुटुंबाची कहाणी सांगायचा. मला शेती करायची आहे पण पैसा नाही, म्हणून मी इथे आलो असे म्हणायचा. मीही माझ्या आयुष्याबद्दल सांगायचे. हसत हसत वेळ जायचा. त्याच्या बोलण्यात काहीतरी आकर्षण होते. त्याचे डोळे माझ्याकडे पाहताना एक वेगळीच गंभीरता असायची. एकदा मी थंडीने कापत होते. त्याने आपला स्वेटर काढून माझ्या खांद्यावर टाकला. मॅडम थंडी लागेल, घ्या ना. त्याच्या स्वेटरची ऊब मला जाणवली. त्या क्षणी मनात एक लहर उठली. मी लगेच स्वतःला सावरले. गीता हे काय विचार करतेस? पण एकटेपणा वर्षानुवर्ष सहन केल्यानंतर अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागल्या होत्या. राहुलने माझ्या एकटेपणाला हळूहळू हलवायला सुरुवात केली होती. तो फक्त नोकर नव्हता, तो माझ्या दिवसातला एक अर्थ देऊ लागला होता. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. राहुल आता माझ्या घराचा फक्त नोकर राहिला नव्हता, तर तो एक परिचिती व्यक्ती बनला होता. सकाळी मी उठायच्या आत तो चहा नाश्ता ठेवायचा. कधीकधी तो माझ्या आवडीचे पदार्थ करायचा, ब्रेड पकोडा किंवा स्पेशल फ्रूट सलाद. मॅडम आज हे ट्राय करा ना, तुम्हाला आवडेल असं म्हणायचा आणि त्याचा चेहरा हसतमुख असायचा.
मी चव पाहून खूप छान झाले राहुल असं म्हणायचे. तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकायचे. ऑफिसमधून थकून घरी आल्यावर आता मला एक वेगळीच ऊब जाणवायची. दार उघडताच तो म्हणायचा, मॅडम पाणी घ्या, हातपाय धुवा, मी जेवण गरम करतो. त्याची ही छोटी छोटी काळजी मला खूप बरे वाटायची. पूर्वी मी एकटीच सगळे करायचे, पण आता कुणीतरी माझ्या थकव्याकडे लक्ष देत होते. एक दिवस ऑफिसमध्ये खूप कामाचा ताण होता. घरी येताना डोकं दुखत होते. राहुलने ते लगेच ओळखले. त्याने गरम पाण्याची बाटली आणली आणि म्हणाला, मॅडम डोक्याला लावा, मी आता चहा करतो. मी बेडवर बसले. तो चहा घेऊन आला आणि माझ्या शेजारी उभा राहिला. तुम्ही खूप काम करता, थोडे सावकाश करा असे तो हळूवाजात म्हणाला. त्याच्या बोलण्यात एवढी प्रामाणिकता होती की माझ्या मनात थोडा ताण कमी झाला. मी त्याला विचारले, राहुल तुला इथे कसे वाटते? गावाची आठवण येत नाही का? तो हसला आणि म्हणाला, येतो ना दीदी, पण इथे तुम्ही आहात म्हणून बरे वाटते. एकटेपणा कमी झाला आहे. त्याने मला दी म्हणून हाक मारली होती. मी पहिल्यांदा थोडे आश्चर्याने पाहिले, पण मनात एक हलकीशी गोड भावना जागृत झाली. बरं आहे, मी हसत म्हणाले. रविवारी आम्ही जास्त वेळ एकत्र घालू लागलो. सकाळी घर साफ करून तो माझ्यासमोर बसायचा. आम्ही गप्पा मारायचो. तो आपल्या गावच्या कहाणी सांगायचा. शेतीतले कष्ट, आईवडिलांची काळजी, भविष्याची स्वप्न. मला एक छोटीशी शेती करायची आहे. तुम्ही कधी गावाकडे याल का? असे तो विचारायचा. मीही माझ्या आयुष्याबद्दल सांगायचे. नवऱ्याच्या नंतरचा एकटेपणा, ऑफिसचे दबाव सगळे. तो शांतपणे ऐकायचा. कधीही व्यत्यय आणायचा नाही. फक्त समजते दीदी असे म्हणायचा. एक संध्याकाळ आम्ही बाल्कनीत बसलो होतो. आकाशात सूर्य मावळत होता. हलकीशी थंडी पडली होती. मी थरथरले. राहुलने लगेच आपला स्वेटर काढून माझ्या खांद्यावर टाकला. दी थंडी लागेल घ्या. त्याचे हात माझ्या खांद्याला क्षणभर स्पर्शले. त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. मी त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे माझ्या खोलवर शिरले होते. काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही. फक्त शांतता आणि हवेतील गोडवा. मनात विचार आला, गीता हे काय होते? तो नोकर आहे, पण आता त्याच्याशिवाय दिवस कसे जात नाहीत. मी स्वतःला सावरले आणि विषय बदलला. पण त्या रात्री झोपेतही त्याचा चेहरा येत नव्हता. सकाळी उठल्यावर मी चेहरा लाल झाला. असं काय विचार करतेस गीता? हळू राहा. स्वतःलाच बजावले, पण जवळीक वाढत होती. एकदा मी घसरून पाय दुखावला. राहुल धावत आला. त्याने मला काळजीपूर्वक उचलले आणि सोफ्यावर बसवले. दी दुखते का? मी औषध लावतो. त्याने हळू पायावर गुलाम लावले. त्याचे हात इतके नाजूक होते की मला एक विचित्र भावना जाणवली. मी म्हणाले, राहुल तू खूप चांगला आहेस. मला खूप आधार देतोस. तो लाजून हसला. तुम्हीही मला खूप चांगले वागवता दी. मी तुमच्यासाठी काहीही करेन. त्याचे शब्द मनाला स्पर्श करून गेले. त्यानंतर आमचं संभाषण अधिक खोल होऊ लागले. रात्री जेवणानंतर आम्ही टीव्ही पाहत बसायचो. कधी एखादे भावनिक गाणे लागले की आम्ही दोघे शांत होऊन ऐकायचो. त्याने एकदा मला विचारले, दी तुम्हाला काय आवडते? मी तुमच्यासाठी ते करीन. मी हसत म्हणाले, तू आहेस तेवढेच पुरे आहे राहुल. त्याने माझ्याकडे पाहून हलकेच हसले. त्याच्या नजरेत एक गोड भावना होती. मी मनात विचार केला, एकटेपणा खरोखरच कमी होत चाललाय. राहुलने माझ्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण केली होती. दिवसेंदिवस आमची मैत्री अधिक घट्ट होत चालली होती. तो मला गीतादी म्हणायचा आणि मी त्याला सहज राहुल म्हणायचे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचा. त्याचे हसणं, त्याची काळजी, त्याचे बोलणे सगळे मला आकर्षित करू लागले होते. पण मी स्वतःला सांगत होते, अजून वेळ आहे गीता. हळूहळू पहा, हे प्रेम आहे की फक्त एकटेपणाचा भर? दिवस जसे पुढे सरकत होते तसे राहुल आणि माझ्यातली जवळीक हळूहळू खोल होत चालली होती. आता आम्ही फक्त नोकर आणि मालकीण राहिलो नव्हतो. आमच्यात एक गोड मैत्री आणि त्याहूनही जास्त काहीतरी निर्माण होत होतं. सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा पाहून माझा दिवस सुरू व्हायचा. तो चहा घेऊन यायचा आणि हसत म्हणायचा, गीतादी आज तुम्हाला खूप सुंदर दिसताय. मी लाजून हसायचे आणि तूही छान दिसतोस राहुल असे उत्तर द्यायचे. ऑफिसमध्ये बसूनही त्याची आठवण यायची. काम करताना मनात विचारायचा, घरी राहुल वाट पाहत असेल. संध्याकाळी घरी परतताना पावले आपोआप जलद व्हायची. दार उघडताच तो स्वागत करायचा. एकदा मी खूप थकले होते. त्याने माझे शूज काढून दिले आणि म्हणाला, दी बेडवर जा, मी पाय दाबून देते. मी विरोध केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याने हळूहळू माझे पाय दाबले. त्याचे हात मजबूत पण अतिशय नाजूक होते. त्या स्पर्शाने मला एक वेगळीच ऊब आणि शांती मिळाली. राहुल तू नसतास तर मी काय करायचे? मी हलकेच म्हणाले. तो थांबला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, दी मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकटी पडू देणार नाही. त्याच्या शब्दांनी माझे हृदय भरून आले. मी त्याच्या हातावर हात ठेवला. काही क्षण आम्ही असेच बसलो. शांतता होती, पण त्या शांततेत खूप काही बोलले जात होते. मनात विचार यायचा, गीता हे केवळ कृतज्ञता आहे की ह्याहून खोल प्रेम जागृत होत आहे?
रविवारच्या संध्याकाळी आम्ही बाल्कनीत बसलो होतो. हवेत हलकीशी गारवा होती. दूर आकाशात रंग बदलत होते. राहुलने माझ्या शेजारी बसत विचारले, दी, तुम्हाला कधी भय वाटते का एकटेपणाचे? मी खरे सांगितले, वाटते राहुल, खूप वाटते, पण तू आल्यापासून ते कमी झाले आहे. तो हलकेच हसला आणि माझ्या हातात हात घातला. त्याचे बोटे माझ्या बोटांमध्ये गुंतली. त्या स्पर्शात एक तीव्र ओढ जाणवली. मी त्याचा हात घट्ट धरले. गीतादी, मला तुमच्याशिवाय आता काहीच सुचत नाही, तो हळू आवाजात म्हणाला. त्याचे डोळे भावनांनी भरलेले होते. मीही मनातील गोष्ट बाहेर काढली. राहुल, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळे बदलले आहे. तुझे बोलणे, तुझी काळजी, तुझे हसणे सगळे मला आकर्षित करत आहे. आमचे डोळे एकमेकांमध्ये खोलवर मिसळले. हृदय जोरात धडधडत होते. त्याने मला हळू जवळ ओढले. मी त्याला विरोध केला नाही. त्याने माझ्या कपाळावर हळू किस केले. त्या स्पर्शात माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. दी, मी तुम्हाला खूप आवडता. तो कुजबुजला. मी त्याच्या छातीवर डोके टेकवले. त्याची धडधडणारी छाती, त्याची ऊब सगळे मला पूर्ण करत होते. आम्ही बराच वेळ असेच एकमेकांच्या मिठी मारून बसलो. शब्दांची गरज नव्हती. त्या रात्री जेवणानंतर आम्ही सोफ्यावर बसलो. टीव्ही चालू होता, पण आमचे लक्ष नव्हते. तो माझ्या केसात हात फिरवत होता. गीतादी, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात, असं तो वारंवार म्हणायचा. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाले, राहुल, तू माझा आधार आहेस, माझा मित्र आहेस, माझा. मी वाक्य पूर्ण केले नाही, पण त्याने समजून घेतले. मनात विचार येत होता, गीता, हे प्रेम आहे, खरे प्रेम. एकटेपणा दूर झाला आहे आणि त्याची जागा राहुल आला आहे. मी त्याला जवळ ओढले. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्याचे हात माझ्या पाठीवर हळू फिरत होते. त्या क्षणी मला जगातले सगळे सुख मिळाले असल्यासारखे वाटले. आम्ही रात्री उशिरापर्यंत बोलत बसलो. त्याने आपल्या भविष्याची स्वप्ने सांगितले. एक दिवस मी तुम्हाला गावाकडे घेऊन जाईन, तिथे शेती करू, एक छोटेसे घर बांधू. मी हसत म्हणाले, हो राहुल, मी तयार आहे. एक दिवस मी ऑफिसमधून लवकर आले. राहुलने माझ्यासाठी छोटेसे सरप्राईज तयार केले होते. टेबलावर फुले, मेणबत्ती आणि माझे आवडते जेवण. ती तुम्हाला आनंद व्हावा म्हणून, असे तो लाजत म्हणाला. मी त्याला घट्ट मिठी मारली. तू मला खूप आनंद देतोस राहुल. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या जवळ बसून गाणी ऐकली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. हळूहळू आमचे संबंध भावनिकदृष्ट्या खूप घट्ट होत चालले होते. मी स्वतःला सांगत होते, गीता, हे नाते पुढे ने. राहुलने तुझ्यासाठी खास आहे. त्याची काळजी, त्याचे प्रेम, त्याची ओढ सगळे माझ्या एकटेपणाला पूर्णपणे दूर करत होते. आता मला भविष्याची भीती वाटत नव्हती, कारण राहुलसोबत होता. राहुल आणि माझ्यातले नाते आता खूप खोलवर पोचले होते. जे सुरुवातीला फक्त नोकर मालकीण होते, ते आता प्रेमात रूपांतरित झाले होते. प्रत्येक सकाळ आता वेगळी वाटायची. मी उठायच्या आत राहुल चहा घेऊन यायचा आणि माझ्या कपाळावर हळू किस करायचा. गीतादी, आजचा दिवस तुझ्यासाठी खास असेल, असे तो हसत म्हणायचा. मी त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणायचे, तू आहेस म्हणून प्रत्येक दिवस खास आहे राहुल. ऑफिसमध्ये बसूनही मला त्याची आठवण यायची. काम संपताच घरी परतण्याची घाई व्हायची. दार उघडताच तो मला घट्ट मिठी मारायचा. त्याची ऊब, त्याची धडधड सगळे मला जगातले सगळे सुख द्यायचे. एक दिवस मी घरी आले, तेव्हा त्याने माझ्यासाठी खास सरप्राईज तयार केले होते. टेबलावर ताज्या फुलांची माळ, मेणबत्त्याने आमचे आवडते गाणे लावले होते. दी, तुला आनंद द्यायचा होता, तो लाजत लाजत म्हणाला. मी त्याला जवळ ओढले आणि म्हणाले, राहुल, तू माझ्या एकटेपणाला एके झटक्यात नाहीसे केलेस. तुझे प्रेम, तुझी काळजी, तुझे स्पर्श सगळे मला पूर्ण करते. आम्ही बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे राहिलो. त्याचे हात माझ्या पाठीवर हळू फिरत होते. मी त्याच्या छातीवर डोके टेकवले. मनात एक विचार येत होता, गीता, हे खरे प्रेम आहे. त्यानंतर कधीही एकटेपणा येणार नाही. त्या रात्री आम्ही बाल्कनीत बसलो. आकाशात तारे चमकत होते. राहुलने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, गीता, मी तुला सोडणार नाही. तू माझी आहेस आणि मी तुझा. त्याच्या आवाजात इतकी प्रामाणिकता होती की माझे डोळे पाणवले. मी म्हणाले, राहुल, मीही तुझ्यासोबत नवे आयुष्य सुरू करू इच्छिते. नोकर मालकीण नाते आता संपले. आता आपण दोघे एक आहोत. तो हसला आणि मला जवळ ओढले. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. त्याने माझ्या गालावर, कपाळावर हळूहळू किस केले. मी त्याच्या केसात हात फिरवत होते. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती, फक्त आमचे प्रेम बोलत होते. तू मला किती प्रेम करतोस राहुल. मी कुजबुजले. तो म्हणाला, दी, तुझ्याशिवाय माझे जग अपूर्ण आहे. तू माझी शक्ती आहेस. दिवसेंदिवस आमचे प्रेम अधिक तीव्र होत चालले. आम्ही एकत्र बाहेर जायचो, हातात हात घालून फिरायचो. लोक पाहत असले तरी आम्हाला काही फरक पडत नव्हता. एकदा आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. लाटा येत होत्या. राहुलने मला जवळ धरले आणि म्हणाला, गीता, या लाटांसारखे आपले प्रेमही कधी थांबणार नाही. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून हसले. त्या दिवशी आम्ही खूप हसलो, गप्पा मारल्या आणि एकमेकांना वचने दिली.
रात्री घरी आल्यावर आम्ही एकमेकांच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने रंगवायचो. मी गावाकडे जाऊन शेतीची व्यवस्था करेन, तूही तिथे येशील ना, तो विचारायचा. मी होकार देत म्हणायचे, हो राहुल, मी तुझ्यासोबत सर्वत्र येईन. आपण एक छोटेसे घर बांधू, आईवडिलांना घेऊन येऊ. त्याने मला घट्ट मिठी मारली. त्याची ऊब मला पूर्ण भरून टाकायची. कधीकधी रात्री उशिरापर्यंत आम्ही बोलत बसायचो. तो माझ्या केसात हात फिरवायचा, मी त्याच्या हातावर हात ठेवायचे. गीतादी, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा सगळे बदलले, असं तो वारंवार सांगायचा. मी रडत रडत म्हणायचे, राहुल, तू माझ्या एकटेपणाला संपवलेस. तुझे प्रेम मला नवजीवन दिले. आमचे डोळे पाणवलेले असायचे, पण ते आनंदाचे अश्रू असायचे. एक रविवारी त्याने माझ्यासाठी विशेष जेवण बनवले. आम्ही दोघे टेबलावर बसलो. मेणबत्त्या जळत होत्या. तो माझ्या हातात हात घेऊन म्हणाला, गीता, मी तुला लग्न करायला विचारतो, तू तयार आहेस का? मी आनंदाने रडले आणि हो हो राहुल, मी तयार आहे असे म्हणाले. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी मला वाटले की माझे आयुष्य पूर्ण झाले. आता आम्ही दोघे एकत्र नवे आयुष्य सुरू करण्याच्या तयारीत होतो. ऑफिसमध्येही मी आनंदाने काम करायचे. घरी येताना राहुलची वाट पाहायची. तो मला पाहून हसायचा आणि म्हणायचा, माझी गीता आली. आमचे प्रेम इतके खोल आणि तीव्र होते की प्रत्येक गोष्ट ही मोठी वाटायची. माझा एकटेपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता. राहुल माझा प्रेमी, माझा साथीदार, माझं सर्व काही बनला होता. आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले होते. भविष्य कितीही आव्हानात्मक असले तरी आम्ही एकत्र होतो म्हणून काही भीती वाटत नव्हती.